नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुख समाधानाचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजचा विषय आहे आपला ऋषी पंचमीची संपूर्ण माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऋषी पंचमीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. ऋषी पंचमी कोणी करावी, ऋषी पंचमीला काय करावे, काय खाऊ नये, का करावी ऋषी पंचमी, ऋषी पंचमीची संपूर्ण माहिती, मुहूर्त विधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुरुवात करते. ऋषी पंचमीचं व्रत हे स्त्रिया करत असतात. सकाळी लवकर आंघोळ करून आघाड्याच्या काडीने दात घासावे. हे व्रत स्त्रिया करतात कारण त्यांना न कळत झालेल्या पापांचं निवारण होते. म्हणजे मासिक पाळीचे काही नियम आपल्याकडून पाळले जात नाही. मासिक पाळीमध्ये झालेल्या चुका, स्पर्श यांचा होणारा परिणाम या व्रताने कमी होतो. ऋषी पंचमीचे जे व्रत असते ते भाद्रपद महिन्यातील पंचमीला केले जाते. या दिवशी देवी देवतांची पूजा न करता ऋषींची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी गंगा स्नानही करायला महत्त्व आहे, अतिशय महत्त्व आहे. आपल्याला सर्वांना गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्याने स्नान केले पाहिजे. त्याचप्रमाणे ऋषी पंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्याला अनेक पवित्र तीर्थ आहे, त्या ठिकाणी स्नान केल्याने आपल्याला त्या ठिकाणी स्नान केल्याचे जे पुण्यफळ असते ते आपल्याला मिळते. म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून आघाड्याच्या काडीने दात घासून शक्य असेल तर तुम्ही कोणत्याही गंगेच्या स्थळावर स्नान केल्याचे जास्त फळ मिळते. त्या आयुष्याला दिशा देणारे कर्म हे ऋषी मुनींनी अनेक वर्षांपासून करत आहेत. ऋषी पंचमी हे व्रत करणं म्हणजे या ऋषी विषयी आपण कृतज्ञता व्यक्त करणे, हा त्या वर्तमानाची एक शुद्ध अशी भावना आहे. ऋषी पंचमीच्या दिवशी बैलाने कष्ट करून जे अन्न पिकवलेले आहे ते खाल्ले जात नाही. या दिवशी फक्त कंदमुळे खाल्ली जातात. ऋषी पंचमीच्या दिवशी सूर्य उदयापूर्वी आपल्याला आंघोळ करायची आहे. ऋषी पंचमीच्या दिवशी तीर्थस्थानी किंवा गंगेमध्ये जाऊन स्नान करायला अतिशय महत्त्व आहे. हे आपल्याला शक्य होत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करावे, पण ज्यांना नाही शक्य त्यांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल पाणी असेल किंवा कुठल्याही पवित्र स्थानाचे ठिकाणाहून आणलेले तुम्ही जे पाणी आहे त्या पाण्यात तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकून त्याने स्नान करायचे आहे. ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घ्या, गोमूत्र टाका, त्या पाण्याने ती जागा स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला एक पाट मांडायचा आहे. त्या पाटावर वस्त्र अंथरायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण कुठल्याही सेवा पूजा करताना, व्रताची उपासना करता असताना अग्नी प्रज्वलित करायची असते. अग्नी देवतेच्या साक्षीने केली गेलेली पूजा आपल्याला व्रत पूर्ण होते. त्यामुळे सर्वात आधी दिवा लावावे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं व्हावी. तुम्हाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर पाटावरती आपल्याला वस्त्र अंथरून झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तांदळाच्या 8 राशी घालायच्या आहेत. छोट्या छोट्या अशा तुम्हाला तांदळाच्या 8 राशी घालायच्या आहे. 7 राशी म्हणजे सप्त ऋषी आणि 1 रास म्हणजे जी वशिष्ठाची पत्नी अरुंधती आहे तिच्या नावाने आपल्याला 8 राशी घालून घ्यायच्या आहेत. त्या 8 राशींवर तुम्हाला एक सुपारी एक ऋषींच्या नावाने ठेवायची आहे. काश्यप ऋषी, अत्री ऋषी, भारद्वाज ऋषी, विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी, जगदिनी ऋषी आणि वशिष्ठ ऋषी
असे सप्त ऋषींचे एक एक नावाने सुपारी ठेवायची आहे आणि 8वी सुपारी तुम्हाला अरुंधतीच्या नावाने ठेवायची आहे। त्या राशींवर त्यांच्या नावाने एक एक सुपारी तुम्हाला ठेवायची आहे। आपल्याला 8 राशी घालून घ्यायच्या आहेत। रास मांडून झाल्यानंतर प्रत्येक राशीवरती तुम्हाला एक एक सुपाऱ्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे। धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे। ऋषी पंचमीच्या कथा तुम्हाला वाचायची आहे आणि संकल्प करायचा आहे। मासिक पाळीच्या वेळी कळत नकळत केलेल्या स्पर्शामुळे जे दोष लागले आहेत त्याचे निवारण करण्यासाठी अरुंधतीसह सप्त ऋषींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करत आहे। 7 ऋषींची आणि अरुंधतीची यांची आव्हान करून पूजा करावी, आरती करावी। दुसऱ्या दिवशी सप्त ऋषी आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे। हे व्रत 12 वर्षांनी किंवा वयाच्या 50 नंतर या व्रताचे उद्यापन करायला हवे। उद्यापन केल्यानंतरही हे व्रत चालू ठेवता येते। हे व्रत करण्यासाठी पाळी बंद झाल्यावर ऋषी तृण फेडण्यासाठी ऋषी पंचमीचे व्रत केले जाते, अशी या मागची कथा आहे। ऋषी पंचमीचा शुभ मुहूर्त सकाळी 10:51 सुरू होणार आहे तर दुपारी 1:24 पर्यंत शुभ आहे। 2 तास 23 मिनिटं पर्यंत हा शुभ मुहूर्त मानला आहे। तसा तुम्ही 28 ऑगस्टला 5 वाजेपर्यंत कधीही पूजा मांडू शकतात। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असले, मी जास्तीत जास्त तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणे की जास्त लांब व्हिडिओ होऊ नये। हे व्रत तुम्हाला पाळी बंद झाल्यावर ऋषी पंचमीचे तृण फेडण्यासाठी मीचे व्रत करता येते। कमी वेळेत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्हाला जर माझी माहिती आवडत असली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिलेटिव्ह मध्ये पण शेअर करा। तुम्हाला माहिती आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।